आणि सुंटी मामा यांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर दीपेश शेठ पाटील यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केले जाते। प्रत्येक गावण यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते। प्रणय या खेळाडूला अपकमिंग स्टार येणाऱ्या कालामध्ये चिरनेर भूमसाठी नेतृत्व देखील करताना बघायला मिळेल। घ्यायचंय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली। आदरणीय रुपेश पाटील क्राइम ब्रांच साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील वेलकम। रावे संघाचा आक्षेप आलाय। विलास गरुडे यांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर। प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। विलास गरुडे साहेबांचा सन्मान केला जाईल। 2 धावांची पेनल्टी घेऊन संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये। वेळ दिलाय, त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ घेतला तर एक खेळाडू वर्तुळाच्या आतमध्ये घेतला जाईल। दोन्ही संघांसाठी सूचना आहेत। भाई यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। नितेश पाटील आणि जय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। XYZ च्या हातामध्ये बॉल सोपवलाय। स्पर्धा मोठी आहे, खेळाडू दर्शन गोलंदाजी मार्कवर दर्शन पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय। 2 नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देऊ माझा म्हसोबा हा संघ आपण पाहतोय। पहिलाच बॉल वेगाने टाकला होता, टॅपिंग क्रिकेट, ऑन साइडला बॉल, सिंगल। एकीने श्री गणेशा देव माझा म्हसोबा या संघाचा पाहायला मिळतोय। वेग प्रचंड बॉलिंग करत असताना दर्शन। दोन्ही संघ पेन परिसरातील लेफ्टी आणि राईटी प्रोटेक्शन तैनात केलंय। एक लॉंग ऑन आहे आतमध्ये। शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट कव्हर, बॉल डॉट बॉलची होते सांगता। दबाव टाकण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये। सुंदर दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। दर्शन राऊंड विकेटने फिरून खेळायचा होता, नटराज स्टाईलने फटका सजवायचा होता, मात्र पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईड बॉल। अतिरिक्त मध्ये भर पडताना पाहायला मिळेल। एकीरच्या मदतीने धावसंख्या धावपळकावर जाऊन पोहोचेल ती 2 अंकांवर। सुरुवात चांगली झाली आतापर्यंत। दोन्ही संघ बॅलन्स आपण पाहतोय आणि गोलंदाजी धारदार होताना बघायला मिळते या मॅच मध्ये। कमालीचं षटक फेकत असताना
पुढचा बॉल इथे वेगाने टाकलाय समोर ऑन साइडला व्ही शेप मध्ये फटका चाललाय दणदण करत कव्हरच्या दिशेने सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चांगली बॅटिंग अगदी देखणा स्ट्रोक कव्हरच्या दिशेने बघायला मिळाला. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पुढचा बॉल इथे बॉल फिरून खेळलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतोय मात्र चुकी. आणि क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचं असतं. 2 रन डायरेक्ट हिटचा प्रयत्न हेडला बॉल आदलला त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा लगत फिल्डिंग केली जाते 4 धावा कंप्लीट केले जातात. जबरदस्त रन बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग खराब झाली झेलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचला होता मात्र झेल पकडला नाही आणि त्यानंतर बॅक पाठीमध्ये डायरेक्ट हिट करायचा हेडला हिट केला आणि बॉल मात्र गेला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉलला फील्ड केला गेला जिकडे धावसंख्या धावफलकावर जोडली गेली आहे 10 या अंकांवर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय. चांगली गोलंदाजाला साथ मिळत नाही क्षेत्ररक्षकाची. धीम्या गतीचा बॉल अगदी व्हेरिएशन लाऊडली अपील पंचांनी अपील पकडली आहे. LBW लेग बिफोर द विकेट. धक्का नंबर पहिला बॅटिंग करत असताना देव माझा म्हसोबा रावे संघाला. बॅटिंग करत असताना देव माझा म्हसोबा या संघाला. निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा विस्फोटक आणि घातक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जेव्हा जेव्हा देव माझा म्हसोबा हा संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा तेव्हा हा खेळाडू या संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून ओळखला जाणारा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या सुंदर आहे. गोलंदाजी देखील चांगली होताना पाहायला मिळतोय. इथे गुडघा टेकवत फटका खेचण्याचा प्रयत्न होता. पुढचा पाय वाकवला आणि बॉलची होती समाप्ती. डॉट बॉलचा इशारा येतो पंचांचा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. स्कोर बोर्डला 1 बाद 10. आज फायनलचा डे आणि आज मात्र बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये एकमेकाच्या विरोधात खेळताना दिसतील. नामांकित स्पर्धा या परिसरातील या स्पर्धेचे जनक आपण पाहतोय आपल्या VIP डायजवर. बाळाशेठ गावण, दीपेश शेठ पाटील, रोशन शेठ गावण, त्याचबरोबर अक्षय गावण, प्रतीक गावण, जयेंद्र गावण या संपूर्ण प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर किशोरदादा पाटील, विनोददादा पाटील, विजयदादा पाटील या सर्वांनी प्रचंड मेहनत. अप्पर कटचा फटका बॉल चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. जिकडे संधी होती तिचा फायदा घेताना खराब कॉलिंग आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना उंबरडे संघ बघायला मिळतोय.
अशा चुका टाळाव्या लागतील या मॅच मध्ये. जिंकायचं असेल तर ती रणनीती आखावी लागते तुम्हाला आणि त्या रणनीती आखून तुम्हाला संघर्ष करावा लागतो. ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इथे बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चिकी सिंगल कंप्लीट शॉर्ट टर्मिनला बॉलला फील्ड केला जातोय बाईच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर धावफलकावर धावसंख्या जोडली गेली ती 13. चांगला खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आणि तीच निखिल आता मात्र तोच अनुषंगाने खेळ करताना बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथे बिगिटचा प्रयत्न चालवला होता. चांगला बॉल अगदी लाईन आता मात्र गोलंदाजी करत असताना सापडले. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी होतात पाहत. अजून एक चांगला बॉल स्विंग अँड मिस. लेफ्टी वर्सेस राईटी बॅटल खूप चांगलं रंगताना बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा गोलंदाज त्याच्याकडे नॅचरल स्विंग असतो आणि तोच वेग आहे त्याच्याकडे आणि लाईन देखील गवसली आहे. कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. खराब चुकी आतापर्यंत जर या उंबरडे संघाचा विचार केला तर जवळपास 10 धावा खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे रावेर संघाला त्याचा बेनिफिट बोलताना बघायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 4च्या मदतीने जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. जगदीश दादा दमदार मैफिल. सुनील डीजे आई एकविरा डीजे अप्रतिम साऊंड सिस्टम. फाईन लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट. निखिलला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावा लागतोय. मोठा अडथळा दूर केलाय क्षेत्ररक्षक करत असताना उंबरडे संघाने. धाव घेण्याचा प्रयत्न आणि वाईट वर विकेट मिळाली धावचीच्या स्वरूपात. गरज नव्हती मात्र रन घेण्याचा मानस देखील केला. त्यानंतर प्रयत्नांना अपयश आले. देव माझा मसोबा या संघाच्या खेळाडूला निखिलला परतावं लागलं. मोठा अडथळा. मधल्या फळीचा हा विस्फोटक खेळाडू ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहिला होता त्याला शांत केलं गेलंय. गोलंदाजी सुंदर होताना बघायला मिळते. कुलदीप पहिल्याच बॉलवर स्क्वेअर बॉल फेकला त्यावर विकेट प्राप्त केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. डाव्या हाताचा अजून एक अक्षय पाटील आलाय. अल्केश पाटील आलाय. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. फटका खेळत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. दबाव टाकायचा आहे आणि हेच आता मात्र या मॅच मध्ये करायचंय उंबरडे संघाला. रणनीती आखली जाते गोलंदाजी करत असताना मात्र दुसऱ्या बाजूने आक्रमण करावं लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर जोडली गेली ती 18. इथे फिरून घेतलाय स्टाईल बॉलला पाठव.
मस्त फटका बघायला मिळाला. असे फटके पाण्यासारखे असतात आणि चांगला खेळ करतोय अल्केश मैदानच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा डाव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात विस्फोटक आणि नामवंत. ओ अप्रतिम प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा. डाय लगवत बॉलच्या खाली आले होते कॅच करण्यासाठी, मात्र कॅच शेवटच्या क्षणाला सुटला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 धावसंख्येवर. गोलंदाजी देखील खूप चांगली आहे आणि क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट आता मात्र स्वतःला झोकून फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय. 1 टप्पा 2 टप्पा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद. अप्रतिम संगीत ऐकायला मिळालं. आगरी आमचा लय जिगरी. आगरी समाज म्हटला की या समाजाचा व्यवसाय म्हणून मिठाचा व्यवसाय म्हणून इथे फटका चांगला आहे. हॅमर केला बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका हवेमध्ये खेचलाय बॉल. केलाय ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये चौफेरी टोलेबाजी करत धावसंख्येला आकार दिला त्या खेळाडूला शांत केलं जाते. मोठा एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून आपण पाहतोय. उरणचे भाग्यविधाते कार्य सम्राट आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं काही क्षणातच आगमन होताना पाहायला मिळेल. जबरदस्त बॅटिंग धावफलकावर धावसंख्या जोडली गेली ती 34 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 बॅटिंग लाईन. चला फास्ट खेळायचंय. ड्रिंक ट्रॉली घेऊन जायची आहे. चला पंच मॅच चालू करायचे. 12 रन येत नाही पाणीसाठी त्यामुळे मॅच चालू करायची आहे. या मंचावरती 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन या मंचावरती होणार आहे. दमदार व्यक्तिमत्व दमदार नेतृत्व आदरणीय आमदार मनोहर भोईर साहेबांचं आपण या स्पर्धेच्या वतीने नक्कीच करूया सहर्ष स्वागत. थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन या मंचावरती तुम्हाला होताना पाहायला मिळेल. यस धन्यवाद. अंतिम षटक भैरवीचे षटक फेकण्यासाठी सज्ज. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, रन घेण्याचा मानस. खेळाडू सिंगल धाव येताना बाईच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचला येतो 35 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आकाश. गोलंदाजी मार्कवर निखिल. अंतिम षटकासाठी या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नकार दिलाय नॉनस्ट्राइक एंडने. कोणत्याही प्रकारची रन येताना मिळत नाही. दबाव टाकायचा आहे उंबरडे संघाला या मॅच मध्ये. कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल तर या येणाऱ्या 4 बॉल मध्ये आता टार्गेट सेट करायचं असेल. किमान 40 ते 25 धावा उभ्या करावे लागतील. फायटिंग
टार्गेट सेट करायचं म्हणत असेल, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना 36-36. मंजिल मिले ना मिले लेकिन कोशिश करने की कभी हार नहीं होती. चांगला बॉल. इथे मात्र गोलंदाजी फिरकी पट्टू आपल्या बॉलने. रायगड प्रीमियर लीग देखील या हंगामामध्ये खेळताना दिसला हा खेळाडू निखिल. गोलंदाजी देखील खूप चांगली होताना बघायला मिळते. इथे जागा बनवून फटका चांगला आहे. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. अप्रतिम दर्जाचा टिपला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का नंबर लागलाय बॅटिंग करत असताना. चौथा. एकशे 90 विधानसभा दमदार आमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं काही क्षणातच या मंचकावर आगमन होताना पाहायला मिळेल. आज मात्र तुडुंब गर्दी. अंतिम दिवस या स्पर्धेचा फायनल डे मध्ये आज मात्र तुडुंब गर्दी मैदानाच्या चारही दिशेने बघायला मिळते. प्रेक्षक आणि प्रेक्षक लक्ष देशील असेल या मॅच कडे. दोन्ही संघ पेन परिसरातील. फुल टॉस. इथे मात्र इन प्रोजेक्ट स्ट्रोक. बॉलला पाठवलाय फाईन लेग सीमा रेषा पलीकडे. डब्बे मनोहर भोईर साहेबांचं आगमन या मंचकावर. तर या दरम्यान सन्माननीय पाहुण्यांचं आगमन. मराठा तेतुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा अशी खरतर शिवसेना पक्षाची संकल्पना आणि खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक, मातोश्रीचे निष्ठावंत सैनिक, सन्माननीय उरण तालुक्याची आणबान शान आदरणीय माजी आमदार मनोहर भोईर साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून या बारापाडा नगरीमध्ये या ठिकाणी पण होताना पाहताय आपण. त्यांचं करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आगत
चला लवकरात लवकर पहिली सलामीबीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा विनंती राहील बॅटिंग करणाऱ्या उंबर्डे संघाला. चला सामना पण चालू करा. पाहुण्यांचं आगमन आता काही क्षणातच या मंचावरती होईल. त्यांचा आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे शिल्पकार आणि 12 ग्रामस्थ यांच्या वतीने आपण नक्की स्वागत करणार आहोत. आदरणीय पाहुण्यांचं आगमन या कार्यक्रमाचे या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती साधी राणी आणि उच्च विचारसरणी असणारे दमदार व्यक्तिमत्व. चला बॅटर पाठवा मैदानाकडे. बाळू पाटील आणि महेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन. या स्टेजवरती आपलं स्वागत. बाळू पाटील आणि महेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. मॅच ऑन आहे. 45 धावांचा पाठलाग उंबर्डे संघाला करायचा आहे आणि पहिली जोडी मैदानाकडे आपण त्या ठिकाणी दाखल होताना पाहत आहे. उंबर्डे संघाची टार्गेट 45. 45 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. लवकरात लवकर आपण मॅच चालू करा. पाहुण्यांचं आगमन काही क्षणातच होईल. त्यांचं आपण नक्कीच खरं तर स्वागत करणार आहोत. 45 धावांचा पाठलाग. यानंतर विनर विपक्ष जो हे 40+ असा सामना या ठिकाणी खेळला जाईल आणि तदनंतर शेवटचा सुपर 12चा सामना असेल कासरबट विपक्ष. पुढच्या सामन्यामधला विनर संघ. या दोन संघांमध्ये ती लढत त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मंचावरती पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहणार आहात. आदरणीय आमदार मनोहर भोईर साहेबांचं आगमन त्या ठिकाणी होईल. पंचेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. यस 2 रन ऍड आम्ही करणार आहोत. 42 बनवल्या होत्या. 43 टार्गेट होता. 2 रनची पेनल्टी पकडून 45 उंबर्डे संघाला टार्गेट. आशिष आणि निखिल चला एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा पाठवा इथे. मॅच सुरू झाली. डावाला सुरुवात. डावाला सुरुवात. पहिला बॉल खरं तर बॉलिंग मार्क होत आहे त्या ठिकाणी रावे संघाचे प्रमुख गोलंदाज त्या ठिकाणी जय पाटील. उंच देहबोलीचा खेळाडू. सडपातळ बांध्याचा उंचीचा पुरेपूर वापर हा नेहमी जय पाटीलच्या माध्यमातून पाहिला. या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये येत असताना डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. कोणत्याही प्रकारचा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झालेला नाही. समोर आशिष आणि एका बाजूला निखिल माळी एक दमदार अष्टपैलू खेळाडू या संघाचा आहे. नॉस्टॅगिंग एंडवरती पार्टनरशिपचा प्रयत्न. भरधाव वेगाने बॉल चालला मागे त्या ठिकाणी डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना उंबर्डे संघाचं 1 रन एक्स्ट्राने मात्र खातं ओपन झालं. 1 धाव फलकावरती त्या ठिकाणी लागताना पाहायला मिळाली. टार्गेट सेट करायचं आहे मैदानामध्ये. चेस करायचं आहे. फुल टॉस बॉल इनसाइड आउट त्या ठिकाणी. अपिश कव्हर ड्राईव्ह. बॉलने उंची घेत एका टप्प्यावरती सीमारेषा गाठली आहे. इथे मात्र आला खणखणीत चौकार उंबर्डे टीम साठी. मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. नेक्स्ट इनिंग मध्ये दमदार कामगिरी साकारावी लागेल. टॉस केला बॉलला. अतिरिक्त बाउन्स. तीक्ष्ण बाउन्सर त्या ठिकाणी पाहिला. जय पाटीलचा सटीक बाउन्सर ज्याला म्हणता येईल. गुड लेंथ वरून मात्र बॉल टेक ऑफ करत असताना विकेट किपर यांच्या हातामध्ये बेसावला आणि त्याच वेळेला हा चेंडू देखील आपण पाहिला निर्धाव. डॉट बॉलने मात्र पुन्हा एकदा कमबॅक त्या ठिकाणी होताना पाहायला वेळेला मैदानाच्या आतमध्ये जय पाटील या खेळाडूच्या वतीने रॅटम ओव्हर द विकेट फार एंड कडून. स्क्वेअर लेग मध्ये फटका त्या ठिकाणी. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः आकाश आहेत. थोडेसे फंबल झाले परंतु 1 रन त्या ठिकाणी रोखता आलेले नाही. 1 रन मात्र मिळाली
टीम उंबरडेला आणि एका रनच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा आपण जर पाहिले धावफलकावरती तब्बल 6. त्यामुळे अजून 39 ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या उंबरडे संघाला मैदानामध्ये 39 रन अजूनही बनवायच्या आहेत. येणाऱ्या काही बॉलमध्ये पहिली जोडी आपण पाहता मैदानामध्ये उभी असताना त्यांच्या समोर मैदानामध्ये अजून 39 धावांचं आव्हान पेंडिंग आहे. एका बाजूला विकेट हवाय. रावे टीमला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. या स्पर्धेमध्ये देवा ग्रुप आवरे संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती आणि हा संघ बक्षीस पात्र झाला. सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. निखिल माळी हा खेळाडू आहे. एक्सा कव्हरला कॉपी बुक स्टाईलने खेळले. आशिष निघाला वेगाने. समय सूचकता फार महत्वाची होती. जयचं लक्ष नव्हतं किंबहुना थ्रो आपण पहिला थोडा खराब झाला. थ्रो ऍक्युरेट झाला असता तर कदाचित रन आउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी आशिषचा विकेट मिळाला असता. कारण आशिषने मागे वळूनच पाहिलं नव्हतं. तो सरळ निघाला होता. परंतु निखिलने त्याला नकार दिला. 1 रन या चेंडूवरती मिळाली आणि या 1 रनच्या मध्येने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तब्बल 7 धावा टार्गेट बनवायचा आहे. या मॅचच्या दरम्यान बॅटिंग करत असताना मैदानामध्ये उंबरडे संघाला 45 बॅकफुटला गेले. यावेळेला अप्पर कट आहे. बहुत सारा डीप बॅकवर्ड पॉइंटला शेवटच्या मोमेंटला बॉल डायव्हर्ट झालाय. सेकंड कंप्लीट. बघा बॉलची दिशा बदलली. त्यानंतर शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचले. चेंडू उचलला फेकला. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आपण पहिला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये खरं तर उंबरडे टीमला बरेचसे खरं तर आमचे चाहते आमचे चॉकलेट बॉय हितेंद्र मडवी खरं तर स्पर्धेचा आनंद घेत असताना स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान नामांकित स्पर्धा रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या हंगामाला बैठक शॉट गुडघा वाकवत या ठिकाणी फटका पहिला स्क्वेअर लेगच्या बाहेर सीमा पार दमदार रुबाबदार षटकार. बैठक शॉट पहिला काल असाच फटका पाहिला तर प्रमोद मारला होता प्रमोद घरतने आणि त्यानंतर तो बाद झाल्यानंतर ओळे संघाला पराभूत व्हावं लागलं. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर उंबरडे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 15. चांगली सुरुवात. अजूनही 30 ची गरज येणाऱ्या 18 बॉल मध्ये 18 चेंडूवर 30 धावा. एक इकॉनॉमिकल फिगर षटक आहे. गोलंदाजी मार्क मध्ये स्वतः बाळू पाटील जनार्दन पाटील परंतु त्यांना टोपण नावाने ओळखला जातं बाळू पाटील. या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आपण त्यांना येताना पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूमध्ये 30 तर समीकरण आहे त्या ठिकाणी. चांगली फाईट तुम्हाला याही मॅच मध्ये पाहायला मिळेल. 2 टीमच्या दरम्यान टार्गेटचा पाठलाग त्या ठिकाणी मैदानामध्ये करायचा आहे. बॅटिंग करणारा उंबरडे संघाला तर एका बाजूला या 45 धावा डिपेंड करत वाईल्ड कार्ड एंट्री ज्या संघाला मिळाली रावे टीमला स्वतःला सिद्ध करावं लागेल. बालू पाटीलचं षटक फार महत्वाचं राहील कारण समोर निखिल माळी सारखा एक चांगला दमदार खेळाडू. टप्पा पडला. चेंडू खाली राहिला. लाऊड अपील. राऊंड द विकेट आले. बालू पाटील यांच्याकडे अनुभव आहे. त्याचा पुरेपूर फायदा त्यांना आता घ्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आपण जर पहिला फुल लेंथ होता थोडासा खाली झाला त्याचा फायदा झाला. गोलंदाज झाला त्याचा फायदा झाला. रावे टीमला अनपेक्षित बाउन्स अनइव्हन बाउन्स याला म्हणता येईल. विनर टीम विपक्ष जोहे 40+ असा सामना यानंतर खेळला जाईल. आजच्या रात्रीमधला 4था सामना. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. वारंवार बिगिटचा प्रयत्न. चौकार षटकारांपेक्षा सिंगल डबल रन देखील महत्वाचे असतात जेव्हा तुम्ही डॉट बॉल जास्त खेळताय. हे डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल रन आल्या तरी देखील आपण डावाला पुढे घेऊन जाऊ शकतो किंबहुना स्कोर कार्ड तुम्ही हलत ठेवू शकताय. तो निखिल माळीकडून अपेक्षा आहेत. हा खेळाडू मात्र थोडासा बॅकफुटला जरा 2 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहिले. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली आतापर्यंत डबल 15-15. वन्स अगेन पूलचा प्रयत्न आहे. फटका फसलाय आणि पहिला धक्का बसता निखिल माळीच्या स्वरूपात बॅटिंग करणाऱ्या उंबरडे संघाला 15 या धावसंख्येवरती.
अजून एक विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला विकेट या इनिंग मध्ये. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं जवळजवळ 4 खेळाडू बाद झाले आणि यावेळेला हा पहिला खेळाडू बाद झाला निखिल. त्यानंतर मैदानाकडे चालला नवीन बॅटर. चला एक प्लेअर तुमचा पाठवा तोपर्यंत इथे. एक प्लेअर तोपर्यंत इकडे पाठवा नावं सांगण्यासाठी. एक प्लेअर इकडे पाठवा. आपण मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहोत त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. विकास गोट्याबाई बसा तिकडे आता. विकास तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये 15 धावा फलकावरती आहेत. टार्गेट 45 त्यामुळे अजूनही 30 उंबरडे संघाला बनवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. काही क्षणातच मान्यवरांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. पाहुण्यांचा आपण विशेष मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. कारण कर्नाळा पंचकृषीमध्ये पहिल्यांदा यंदाच्या अंगामध्ये प्रकाश होतातील पर्व पाहायला मिळालं. वन्स अगेन फुल लेन बॉल. बाळू पाटील मी मगाशी म्हटलं एक षटक हवं या ठिकाणी इकॉनॉमिकल फिगर आणि या षटकामध्ये बाळू पाटीलने सलग 3 डॉट बॉल टाकले. जबरदस्त कमबॅक. 4 डॉट बॉल. क्या बात आहे. 3 बघला बोलल्यानंतर भाऊचं लक्ष आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे आलं. एक तिसरा विकेट होता आणि चौथा बॉल देखील डॉट. 2 बॉल आणखी पेंडिंग आहे. येणारे बॉल 14. 30 धावांचं समीकरण. डाऊन द ग्राउंड केले. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे. डीप मध्ये खराब फिल्डिंग. नशिबाची साथ किस्मत भी बहादुरों का साथ देते असं म्हणतात. इथे मात्र आला हा खडखडीत चौकार. बॉल मध्ये आता 26. आवाज डीजे सुनील या पण 13 चेंडू मध्ये 26. एक चौकार. खराब फिल्डिंग त्याचा फायदा. अन्यथा बाळू पाटील चं षटक होतं. एक विकेट मिळाला होता बाळू पाटीलला आणि त्यानंतर खराब फिल्डिंग झाली. मग मोमेंटम शिफ्ट झाला. तर आपण पाहिला उमरडे संघाकडे शेवटच्या बॉलमध्ये षटकार पाहिला. बारा चेंडू मध्ये आता 20 चं समीकरण आहे या मॅच मध्ये. 12 बॉल 20. 10 ची सरासरी पर ओव्हर मागे राखायची आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या उंबरडे संघाला. तर एका बाजूला 12 बॉल मध्ये 20 डिपेंड करावे लागतील रावे संघाला. दोन्ही संघासाठी हा सामना फार महत्वाचा. बॉलिंग मार्क मध्ये आले मुन्ना आले त्या ठिकाणी तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. कल्पेश पाटील उर्फ मुन्ना या षटकामध्ये बॉलिंग मार्क मध्ये आपण येताना पाहताय. तर कालच्या रात्रीमध्ये आई रायबादेवी रावे हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला. पण त्यांना पहिल्याच लढतीमध्ये आवरे संघासोबत पराभूत व्हावं लागलं आणि आणखीन एक रावेगावचा संघ मैदानामध्ये सहभागी झाला. तर 12 बॉल 20. चला थोडी घाई करा. हा सामना भरपूर उशीर होत चालला. प्लीज रावे टीमला विनंती आहे. बाळू पाटील बघा वेळ आपण जास्त घ्यायचा नाहीये. प्लीज थोडं सहकार्य करा. 12 चेंडू मध्ये 20 चं समीकरण आहे या मॅचच्या दरम्यान. निकेत पाटील आमचे स्कोरर तेही रावेगावचे. तर पाहुण्यांचं आगमन थोड्या क्षणातच मंचावरती होताना पाहायला मिळेल. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. पहिला बॉल मुन्नाचा असेल. समोर फलंदाज सज्ज आशिष. पहिला बॉल तेज सरार. लाऊड अपील. एजंट टेकन. खेळाडू बाद. कॉट बिहाइंड द विकेट च्या स्वरूपात मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आशिष या फलंदाजाला.
तो क्षण म्हणजे मान्यवरांचं आगमन मंचाच्या दिशेने मेळ बाबा महाराष्ट्र धर्म वाढवावा. खरं तर ही शिवसेना पक्षाची संकल्पना आणि खऱ्या अर्थाने या मंचावरती आपण पाहताय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आदरणीय 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट दमदार माजी आमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन या मंचावरती आपण होताना पाहताय. का खरं तर उत्तम कर्तृत्व, उत्तम नेतृत्व आणि उत्तम दातृत्व याचा त्रिवेणी संगम असणारे दमदार आमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. साधीर आणि उच्च विचारसरणी आपल्या हक्काचा माणूस आदरणीय आमदार मनोहर भोईर साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आम्ही करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. कर्नाळा पंचकृषीमध्ये हे पहिल्यांदा या वर्षीचा नाईट आयोजन आदरणीय बाळा गावण, आदरणीय रोशन गावण, दीपेश डीजे आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने आपण पाहताय या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज या स्पर्धेचे प्रमुख सत्कार मूर्ती सन्माननीय आमदार मनोहर भोईर साहेबांचा आम्ही या क्रीडा नगरीमध्ये करतोय सहर्ष स्वागत. दिसायला रुबाबदार, कामात खबरदार, वागणं जबाबदार, नेहमी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे सन्माननीय आमदार मनोहर भोईर साहेबांचं स्वागत केलं फलंदाजाने चौकार लगावत. एक काळ आपण पाहिला स्वतः मनोहर भोईर साहेब हे देखील एक उत्तम क्रिकेटर होते आणि डाव्या हाताचे जबरदस्त गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती राहिली. मैदानात आपण पाहिला सध्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अनेक त्यांच्या आपण शाब्दिक फटकेबाजी पाहिली किंवा अनेक चांगलं कार्य पाहिलं परंतु क्रिकेट देखील त्यांनी गाजवलंय. असे एक अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार मनोहर भोईर साहेबांचं आम्ही या क्रीडा नगरीमध्ये करतोय हार्दिक हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 10 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण आहे या मॅच मध्ये. नेव्हर गिव्ह अप, हार कधी मानायची नाहीये, कमबॅक करावं लागेल. बॅकफुटला गेले, टॉस केला बॉलला, अतिरिक्त उसळी घेत मात्र बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. तीक्ष्ण बाउन्सर त्या ठिकाणी पाहिला. 1 for 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला दिली जाईल. पहिला बाउन्सर वापरलाय. एका ओव्हरमध्ये एक बाउन्सर तुम्ही टाकू शकताय आणि तो बाउन्सर मैदानामध्ये वापरला मुन्ना या गोलंदाजाने. पेण तालुक्यातील 2 संघात उंबरडे तर एका बाजूला आपण पाहता आई रायपादेवी राबे या 2 संघामध्ये ही लढत आहे. ऑन साइडला खेळत असताना बॅक टू द बॉलर खेळणे, 1 रन मात्र रोखता आलेला नाही. 1 रन त्या ठिकाणी मिळाली. एका रनच्या बदल्याने धावसंख्या आपण पुढे सरकताना आपण पाहता तब्बल 30 धावा. अजूनही विजयासाठी 15चं समीकरण बाकी आहे येणाऱ्या 8 बॉल मध्ये. या 2 बॉल मध्ये एखादा स्कोरिंग शॉट यायलाच हवा. जर का तो फटका आला तर या मॅच मध्ये शेवटपर्यंत राहील. खरं तर उंबरडे संघ धावांचा पाठलाग करताना या संघाचं पारडं जड राहील आणि जर का पुढच्या 2 बॉल मध्ये एका दुसरा विकेट मिळाला किंवा डॉट बॉल जरी टाकले मुन्नाने तर प्रेशर हा पूर्णपणे उंबरडे संघावरती राहील. जर त्याला महत्व नाहीये पण तो प्रेडिक्ट करावा लागेल कोणता संघ पुढे जाईल. आतापर्यंत या लढतीमध्ये या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर हा सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना कोण जिंकणार याची सध्या चर्चा सुरू झाली आणि इथे आपण पाहता 8 बॉल 15चं समीकरण. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल त्या ठिकाणी मैदानामध्ये विकास या सामन्यामध्ये आपल्या संघाचा विकास करेल का हे पाहावं लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं मुंबईमध्ये सध्या सुप्रीमो ट्रॉफीचं दमदार आयोजन सुरू झालं नुकतंच. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते त्या स्पर्धेचा भव्य दिवसाचं उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होताना पाहिला. आपल्या महाराष्ट्र राज्याचे खरंतर दमदार मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका पाहिली. कोविड कालखंडामध्ये केलेलं काम जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं, कोविड नावाच्या विषाणूची दहशत संपूर्ण जगावरती पसरलेली असताना अशा कालखंडामध्ये मुंबईला महाराष्ट्राला खरंतर वाचवणारा तारणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज त्यांचेच खरंतर कट्टर समर्थक आणि त्यांच्याच खरंतर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारे आपल्या उरण मतदारसंघाचे आमदार आदरणीय मनोहर भोईर साहेबांचं आगमन या मंचावरती झालं. त्यांचा पण करूया सहर्ष स्वागत. 7 चेंडूमध्ये 15 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. शेवटचा निर्णायक बॉल, मुन्ना तयार, राऊंड विकेट सोडलाय, बॉलला लेफ्ट केलाय. त्या ठिकाणी आपण पाहिला सेकंड
फर्स्ट देखील नाहीये आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी, अतिरिक्त रन्स, दबाव आहे गोलंदाजावरती, दबाव आहे फलंदाजावरती. हा सामना कोण जिंकणार याची चर्चा सुरू झाली प्रेक्षकांच्या खेम्यामध्ये, कारण आता सामना पाहिलाय 7 चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. या तिसऱ्या पंचाची मागणी घेतली. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. आयोजक आमच्या ऑन स्क्रीन पाहतील. या मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचाची मागणी घेण्यात आली आहे. शेवटचे 7 बॉल 14. आपण सामना चालू ठेवा, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. त्या ठिकाणी ज्या काही त्रुटी असतील त्या ओळखल्या जातील. किंवा जर का गोलंदाज चांगल्या अँगलने 90 अँगलने हात फिरून बॉल टाकत असेल तर नक्कीच तो लिगल बॉल राहील, यात शंका नाहीये. शेवटचा निर्णायक बॉल 7 चेंडूमध्ये 14 धावा. या बॉलला विशेष महत्व आहे. जर का इथे मोठा फटका आला तर दबाव असेल या ठिकाणी रावे संघामध्ये. त्यामुळे शेवटचा निर्णायक बॉल फेकतो या सामन्यामधला. मुन्ना मैदानामध्ये आला, खोला टाकत असताना लाऊड अफेस झाली होती, परंतु बॉल त्या ठिकाणी विकेटमध्ये ग्राउंड होऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. त्यामुळे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तर शेवटचे 6 बॉल विजयासाठी 14चं समीकरण. या मैदानावरती पहिल्या रात्रीमध्ये कासरबट संघाने दुश्मन टीमला 6 बॉलमध्ये 5 धावा करून दिल्या नव्हत्या. याच मैदानावरती पेण तालुक्यातील जिते संघाने मुंबई मधला ट्रॉम्बे संघ ज्याला 6 बॉलमध्ये 6 धावा करून दिल्या नव्हत्या. याच मैदानावरती जिते संघाच्या अगेन्स्ट शिरोडोन संघाने एका ओव्हरमध्ये 19 धावांचा पाठलाग केला. तर इथे आता आपण समीकरण आपण जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 14 पाण्याची मागणी होत आहे. या ऐकूया आपण तोपर्यंत सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील आमदार सन्माननीय मनोहर शेठ भोईर साहेबांना आपण मंचावरती पाहताय. कार्य त्यांचं आहे दमदार, असं एक दमदार नेतृत्व आज या मंचावरती सामन्यांचा आनंद घेत असताना महाराष्ट्र आणि कर्दर आपण पाहिला शिवसेना याचं अटूट बंधन असणारं शिवबंधन ज्यांच्या मनगटाला आहे. बंधन धाग्याचं काळीज वागाचं असं म्हणतात. असे कर्दर बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक, मातोश्रीचे निष्ठाबंध सैनिक सन्माननीय आदरणीय आमदार मनोहर भोईर साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. लास्ट ओव्हर 14चं समीकरण. संकेत पाटील बॉलिंग मार्क वरती आला आणि पहिला बॉल त्याने डॉट टाकला. आता 5 मध्ये 14 धावा. 5 बॉल 14. रावे की एका बाजूला उंबरडे, ही चर्चा सुरू झाली. कोण जिंकणार हा सामना? 6 बॉल मध्ये 14 वडाव संघाच्या अगेन्स्ट या संकेतने 1 बॉल मध्ये 1 रन करून दिली नव्हती. परंतु या मॅच मध्ये संकेतच्या अगेन्स्ट 14 बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या उंबरडे टीमला. समोर खेळाडू आहे त्या ठिकाणी पिंट्या, अपकमिंग यंगस्टर. उंबरडे संघाचं हे भविष्य आहे, त्याच्याकडे कॅलिबर आहे, तो देखील तितकाच आक्रमक आहे. या धावांचा पाठलाग करणे क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि इथे शॉर्ट ऑफ प्लेन बॉल कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. तुमच्याकडे जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाही असं सांगितलं होतं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. हा आत्मविश्वास या फटकामध्ये पाहिला पिंट्याचा. इथे मात्र मॅच ऑन झाले. 4 बॉल 8चं समीकरण. शिरावर तर येऊन बसेल परका उरावर, अशी एक खरं तर टॅग लाईन होती. कारण या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी खरं तर शिवसेना पक्षाचं खूप मोठं योगदान राहिलंय. मराठी अस्मिता जपणारी ही संघटना. आज 4 बॉल 8 मॅच कडे पण जाणार आहोत. पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाले पिंट्या साठी हा बॉल. बघा स्ट्राइक रोटेट नसणार आहे.
पंच सांगतील त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेशन नाहीये, कारण एकाच वेळेला तुम्हाला दोन्ही एंड सोडावे लागतील. करता हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाहीये, पण तो आपल्या रायगडमध्ये आहे. तर हा वादग्रस्त कधी कधी होतोय. त्यामुळे इथे आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट तुम्हाला करायचे असेल तर तुम्हाला दोन्ही एंड एकाच वेळेला सोडावे लागतील. आता येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 8चं समीकरण. 3 चेंडू आणि 8 धाबा. स्ट्राईक रोटेट नसणार आहे, त्यामुळे प्लीज नो आर्ग्युमेंट. विनंती राहील प्रत्येक संघांना. या स्पर्धे नियमात तिसरे पंच आमच्या बाजूला आहेत उभे, विशाल पाटील सर. यंदाचा हंगाम आपण पाहिला 2024-2025 मध्ये खतर पनवेल उरण मध्ये सर्वाधिक नाईट स्पर्धा पाहायला मिळाल्या. उरण तालुक्याने रेकॉर्डच केलं, भरपूर स्पर्धा. आणि त्यानंतर आपल्या कर्नाला पंचकृषीमध्ये खंत होती कधी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, आणि हे पहिलं पर्व आहे. आई भवानी गावदेवी चषक आपण पाहताय. दमदार आयोजन, फील्डिंग खराब, मोठ्या मॅचचा प्रेशर, आणि इथे 2 धाबा आल्या. 2 बॉल मध्ये आता विजयासाठी उंबर्डे संघाला 6 धाबांचं समीकरण. ज्या पिंट्याने मागच्या बॉल मध्ये षटकार ठोकलाय त्याच्याकडे स्ट्राईक आली आहे, त्यामुळे नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढला असेल आता उंबर्डे संघाच्या खेम्यामध्ये. पिंट्या मैदानामध्ये त्याने एक षटकार मारला, एक चौकार मारलाय, आणि वैयक्तिक आपल्या संघासाठी 13 धाबांचं बहुमूल्य योगदान दिलंय. परंतु सामना संपलेला नाहीये. 2 रनची पॅनल्टी नसती तर 2 बॉल 4 आल्या असत्या. त्यामुळे पॅनल्टीला फार महत्व राहील आता या शेवटच्या क्षणाला. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. क्रिकेटमध्ये एक रनला फार महत्व आहे, राजकारणामध्ये एक मताला किती महत्व आहे. मंचावरती आपण पाहता जी मंडळी बसलेली आहे त्यांना विचारा. अभ्यासामध्ये क्रिकेट करता आपण पाहिलं 1 गुणाला किती महत्व आहे हे देखील आपण त्या विद्यार्थ्यांना विचारा. आता 2 बॉल 6चं समीकरण. पिंट्याचा फटका लॉक करताना गॅप मध्ये एक बॉल 2 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. सामना संपल्यानंतर कोणत्याही प्रेक्षकाने मैदानामध्ये जायचं नाहीये. रावे आणि उंबर्डे दोन्ही संघांच्या पाठीराखाने विनंती राहील. बघा नशीब चांगले, पॅनल्टीच्या 2 धावा होत्या. जर पॅनल्टी नसती तर इथे उंबर्डे संघ विजयी होता. परंतु आता 1 बॉल मध्ये 2 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीपासून शिस्तबद्ध आयोजन पाहिलं. अनेक संघांना, जास्तही संघाला पॅनल्टी दिली. दापोली संघाला आम्ही पॅनल्टी दिली, ट्रॉम्बे संघाला आम्ही पॅनल्टी दिली, बारापाडा संघ घरचा संघ होता त्याही संघाला आम्ही पॅनल्टी दिली. त्यामुळे कोणत्याही संघाला इथे खरतर कोणत्या संघासोबत पार्शलिटी केली जाणार नाही. जे नियम आहेत नियमांचं पालन हे प्रत्येक टीमला करावं लागेल. शेवटचा 1 प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मारणारा हा सामना. उंबर्डे की रावे, रावे की उंबर्डे. एका बाजूला पिंट्या तर दुसऱ्या बाजूला असेल त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गमध्ये संकेत. आत्मविश्वास वाढलाय पिंट्याचा. नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौका यंगस्टार मैदानामध्ये आक्रमकता सिद्ध करत असताना 1 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 2चं समीकरण. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केला जातो. बालू पाटील यांच्या माध्यमातून टाळांचा गजर होतो दोन्ही संघांसाठी, दोन्ही खेळाडूंसाठी. 1 चेंडू आणि 2 धाबांचं समीकरण. ओव्हर पिच बॉल हलक्या हाताने खेळले, सॉफ्ट डिसमिसल झाले असे कदाचित, आणि इथे नेमकं काय घडलं. सेकंडचा प्रयत्न असताना रनआउट. फटका चुकीचा होता. 1 रन प्लस 1 विकेट. सामना जिंकलाय तो म्हणजे रावे संघाने. आगमन झालं. या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती क्रिकेटला धर्म मानणारे आमदार सन्माननीय मनोहर भोईर साहेबांचा मी या ठिकाणी विशेष सन्मान